तुम्ही दोघं आता म्हणजे प्रेक्षकांची मनं जिंकतात आहात, तुम्हाला कमेंट्सही तसे येत असतील, तर अनेकांना असं ऑफ कॅमेरा तुम्ही कसे आहात ना हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. तर आपण पटकन एक गेम खेळूया, ही ऑर शी. ओके, हे कोण करतं दोघांपैकी हे मला सांगायचं. ओके, सेटवर दोघांपैकी उशिरा कोण येतं? स्वतः ड्राईव्ह करून येतेस म्हणून की म्हणून मला म्हणजे ड्राईव्ह करायला खूप आवडतं आणि मुळात असं कधीतरी होतं की मी लेट येते, बट मी लेट येते. मी खूप हळू गाडी चालवते, सगळे नियम पाळते. पण यात ना मला एक अजून वाटतं की जे सेटच्या जवळ राहतात ना ते उशिरा येतात आणि जे दूर राहतात ना ते लवकर येतात. हे वारंवार नाही होत हिच्याकडून, मला माहिती आहे. कधी कधी काय होतं हिला की हिचं घर इथेच आहे. ओके, आय थिंक 3-4 किलोमीटरच्या 2 किलोमीटरच्या अंतरावर. पण कधी कधी जर समजा 9 वाजता पॅकअप झालं ना किंवा 9 वाजता कॉल टाईम असेल तर हिला घरी जायलाच 2 तास लागतात. इथलं इथे 2 किलोमीटर. सो अशाही काही गोष्टी आहेत कधी कधी. हो, ती लुक, मला असं वाटलं लुक असा होता, तू आत्ता बोलून घे, सीनमध्ये मी तुला बघ. नाही, सीन नाही, तो आता व्हॅनिटीत जाऊन धुतला जाणार आहे. हे नका सांगू. तयार व्हायला जास्त वेळ कोणाला? ऑब्व्हियसली जरा तामझाम. येस 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 येस. ओके, फॅशन सेन्स कोणाचा चांगला आहे? मी हो हो, सगळं तिलाच आहे. ओके, रिटेक्स कोणाचे जास्त होतात? आता हे तू सांग. मी काय म्हणजे मेजर फंबल झालाय का आता? हो हो, तो सांग. थांब मी आठवतो. तर वाक्य असं होतं की तुला जर एवढीच जबाबदारीची म्हणजे काळजी असती तुझ्या घरच्यांची, तर तू स्वतः हातपाय मारले असतेस. तर ते हातपाय म्हणजे माझं असं झालं होतं की आय एम डन फॉर द डे आणि माझा कोटा भरला आहे डोक्याचा. मी नाही, आता माझ्या लक्षातच नाही राहणार की मी ह्याला पण अगं बोलू शकते. इथपर्यंत माझं आलं होतं, तेव्हा 10-11 वाजले होते. आणि ते हातपाय मारणे, त्याच्यावरती हातपायला मी लाथ असं डोक्यात ठेवलं होतं की तुझ्या जर घरच्यांबद्दल तुला एवढंच वाटत असतं तर तू त्यांच्यासाठी लाताबुक्का मारल्या असत्या. अरे मला असं, आणि सगळं युनिट. आणि एक याचं सांगते ह्याचं एवढं प्रेम आहे ना माझ्यावर. त्या दिवशी इमोशनल सीन चालू होता जो टेलिकास्ट झालाय. भावनाताई रडत येते की मला काढून टाकलं जॉबवरून वगैरे. तर याला बोलायचं होतं, पण ताई इतकं झालं काय, तू एवढी का रडतेस? तर ताई रडतीये, दादा रडतायत, भावनाताई रडतीये, इव्हन मला पण रडायला येत होतं थोडं थोडं. आणि हनी पण झालं काय म्हणजे आम्हाला कळलं होतं पण आम्ही हसलो नाही. ताई हसत पाठीमागे वळली, अरे तुला हनी इथे पण दिसते, प्रत्येकामध्ये तुला हनी दिसते, एवढा पण प्रेम नकोय आपल्याला. अगं झालं काय तुला सांगतो, मोस्टली जास्तीत जास्त सीन आमचे एकमेकांसोबत. आणि ना होतं काय की हिच्यासोबत बोलण्याची सुरुवात हनीपासूनच आहे. तर ना आता ना त्या सिच्युएशनमध्ये सगळं सॅड एकदम चाललंय, सगळं रडारडी, आणि मी डायरेक्ट बोलून गेलो, हनी अगं नेमकं झालं, आणि सगळं हसायला लागले. सगळं संपलं. इतका तो मेजर फंबल होता. बरं, खऱ्या आयुष्यात असं हनी बिनी नाव कोण असं आलंय का किंवा यायचंय का? नाही, माझं तर लग्न झालंय. हो, माझं लग्न झालंय. तिला काय बोलतो? वहिनी आहे आम्हाला. नाही, मी तिला नावानेच हाक मारतो. तिचं नाव अश्विनी आहे, मी तिला नावानेच हाक मारतो. पण मुळात हा मुद्दा आहे की सिरियलमध्ये जसं मी हनी 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 करतो तसं मी पर्सनल आयुष्यात नाही करत. मी प्रयत्न केले 1-2दा, म्हणजे काही जमलं नाही मला. नाही इगो. रोज चमचमीत खाणं कोणाला लागतं? हिलाच लागतं. मी खूप मुडी आहे, मला क्रेविंग्स. पण हिची एक मला ती आवडलेली गोष्ट अशी आहे की ही कितीही चमचमीत आणि कितीही खावंसं वाटलं ना तरी ही शेअर केल्याशिवाय खात नाही. हे हिचं खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे काहीही आणलं तिने स्वतःहून किंवा मागवलं, ती बसणारच नाही, उघडणारच नाही डबा जोपर्यंत सगळे नाही आहेत तोपर्यंत. बरं, तुमच्यात तर फ्रेंडशिप तर झाली आहे ऑफ कॅमेरा, आणि फ्रेंडशिप जेव्हा होते तेव्हा आपण रागवायचा पण हक्क देतो. जर पुढे मागे कोण कोणावर रुसलं तर पहिलं सॉरी कोण म्हणेल? झालंय ते करूनही झालंय, मग उगाचच काही महिन्यात एवढं सगळं झालं. अरे माझा हा मार किती खातो आणि जानूचा मार किती खातो ना कोणाला कल्पना पण नसते. म्हणजे तिकडे ॲक्शन म्हणणार त्याच्या आधीपर्यंत आम्ही मारामारी करत असतो, जानू, मी आणि
म्हणजे जानू आणि माझ्यात माझी आणि जानूची मस्ती आणि आमच्या दोघांची मस्ती सेमच आहे. ती बहीण म्हणून ही बायको म्हणून अशी आहे. म्हणजे आत्ता परवा माझं वेगळ्या ठिकाणी शूट होतं, म्हणजे जयंतच्या ऑफिसमध्ये शूट होतं. सो तिकडे आई बाबा मी वगैरे असंच होतो, बाकी नव्हतं. ते तिथेही बाबा मला म्हणतायत की आज तुला छळायला सिंचना आणि जान्हवी नाही आहे ना, मग तुला खूप अजिबात करमत नसेल. म्हटलं ऑफकोर्स करमतच नाही आहे, इतकं हे झालं आहे ते. इतके कलाकार आहेत ना आणि सगळे असे एकदम मस्तीखोर आहेत ऑफ कॅमेरा. प्रँक्स कोण करतं सेटवर दोघांपैकी, किंवा केलेत का नाही, अजून अशी वेळ नाही आली आपली. प्रँक नाही कोणी केलेत, बट सार्थक आहे जो वरद आणि वेंकी आमचा, त्या दोघांना माहिती आहे की मी खूप घाबरते आणि दिवस असू देत रात्र असू देत. आता मी बोलता बोलता पटकन आहे ना, त्याने असं जरी केलं ना कानाचे वाव, तरी पण मी तिथपर्यंत ओढते. म्हणजे माझा लास्ट टाइम एक इंटरव्ह्यू झाला, तिथून माझ्या बाजूने आहे ना एक मांजर गेलं ज्याने मला शेपटी लावली आणि मी खूप बोलत वगैरे होते आणि मला कळलंच नाही खालून कोण गेलं. तर मी एवढ्या जोरात ओरडले होते की अख्खे तिकडचे लोक पण जागे झाले होते की काय नेमकं झालं. सो मी खूप घाबरते. सो त्यांनी ठरवलंय की मी एकटी कुठे दिसले किंवा अशी जरी असेल बेसावत तर पाठीमागून येऊन इथे चावल्यासारखं करणार आणि एक कानातून आवाज काढणार. मी घाबर आणि खूप प्रचंड जोरात ओरडते की तिन्ही युनिटला जाग आली पाहिजे की काहीतरी झालंय आपल्या सेटवरती, काहीतरी मोठा ॲक्सिडेंट झालाय, मेजर आहे. आणि त्या दिवशी तसंच झालं. रात्री तो आला, एकाने वेंकीत चावल्यासारखं केलं हाताने आणि इथून आवाज काढला आणि मी खूप जोरात ओरडले. शूटिंग थांबलं होतं की काय झालं आपल्या सेटवरती. सो ते प्रँक करण्यात ते दोघं हुशार आहेत. सार्थक मुळात काय मजा मस्ती करत शूटिंग सुरू आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे, कारण का सगळे एकसाथ असतील ना तर ते स्क्रीनवरही दिसतं आणि आम्हीही ते कनेक्ट होऊ शकतो. थँक्यू सो मच, तुम्ही खूप मजा करताय, अशीच मजा करा आणि आम्हाला एंटरटेन करा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तू सुद्धा आणि पुन्हा पुन्हा ये हेच आम्ही सांगितलं. येस येस, थँक्यू. थँक्यू.